नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. देशाचा आज 80वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त काल रात्रीपासूनच देशातील महत्त्वाच्या अशा ठिकाणी रोषणाई करून मनोहर अशी रोषणाई करण्यात आली असून आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट, शक्तिघाट आदी ठिकाणी जाऊन अभिवादन केलं आणि आता थोड्या वेळानं त्यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा ज्यांच्याकडं ज्या मंत्र्याकडं त्या जिल्ह्यात ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे ते मंत्री ध्वजारोहण करणार आहे. धाराशिव जिल्ह्यात ही विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय आस्थापना इथं ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे आणि 8:30च्या नंतर 8:15 ते 8:30च्या दरम्यान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार उपस्थित राहणार आणि इथं स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या कुटुंबाचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज 2000 ते 2001च्या दरम्यानपासून स्वर्गीय पवनराजे उर्फ गोपालसिंह संताजीरावराजे निंबाळकर यांनी आणि त्यांच्या सहकार्याने पवनराजे कॉम्प्लेक्सच्या छतावर झेंडावंदनाचा प्रारंभ त्यावेळीपासून केलेला होता तो आज तागत सुरू आहे. आज पवनराजे कॉम्प्लेक्स येथे पवनराजे मित्रमंडळ आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, ओमजय ट्रेडिंग कंपनी, व्यंकटेश ट्रॅक्टर, राजवीर ट्रॅक्टर, पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आदींच्या कर्मचारी आणि त्यांच्या वतीनं सचिन शेंडगे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं आणि या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला पांडुरंग शिंदे, गणेश शिंदे, कृष्णा देशमुख, अंकुश मुंडे, विकास दत्ता हंडे, सतीश शिंदे, खासदारांचे स्वीय सहाय्यक बालाजी सावंत आदी मंडळी उपस्थित होती. महिला कर्मचाऱ्यांनीही या ध्वजारोहणाला उपस्थिती लावलेली होती. एकंदरीत आजचा दिवस सर्व भारतीयांना पारतंत्र्यातून स्वातंत्र्य आणण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तो सण याच्यापेक्षाही उत्साहात साजरा करण्यात येत असतो. काल तुळजाभवानी मंदिराच्या आणि संपूर्ण तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांच्या आडून चोऱ्यामाऱ्या करण्यासारखी येणाऱ्या यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी जवळपास 300 CCTV कॅमेरे तुळजापूर शहरात बसवण्यात आले असून या कॅमेराचं प्रारंभ काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. हे CCTV कॅमेरे सर्वांवर अगदी काटेकोर नजर ठेवणार असून तुळजापूर
शहरात आणि इतर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याचीही दक्षता या कॅमेऱ्यामुळं घेता येणार आहे. मात्र कॅमेरे कुठल्या बनावटीचे आले आहेत यावरून सध्या वादविवाद सुरू असून पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यात सध्या कलगीतुरा रंगला आहे. विरोधकांच्या मते विरोधकाच्या मते ज्या केंद्र सरकारनं चायनीज वस्तूवर बंदी घातलेली आहे, मात्र तुळजाभवानी मंदिर आणि तुळजापूर शहरात जे CCTV कॅमेरे बसवले आहेत ते चायना मेड असल्याचं आरोप आहे. आणि आता आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्याच याच्यावर बोलताना प्रताप सरनाईक नेहमीप्रमाणे बोलून गेले की आमचा ऑपरेशन टायगर 2मध्ये कैलास घाडगे पाटलांचा नंबर आहे. त्यावरूनही कैलास घाडगे पाटील यांनी त्यांना त्याच शब्दात उत्तर दिलेलं असून कैलास घाडगे पाटील यांचे समर्थक माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारे पालकमंत्र्यांना ट्रोल करण्यात आता सध्या दंग आहे असं दिसतं. आज जिल्हाभरच म्हणा एकच चर्चा आहे की आज पवनराजे लिंबाळकर यांचे पुत्र डॉक्टर जयप्रकाश राजे लिंबाळकर यांनी पवनराजे मित्रमंडळांच्या सहकार्यानं गोवर्धनवाडीला कशासाठी स्नेहभोजनाला बोलावलं आहे अशी चर्चा सर्वत्र सध्या सुरू आहे. तर जयप्रकाश राजे निंबाळकर यांच्या म्हणण्यानुसार राजेसाहेबांच्या काळात त्यांच्या सोबत काम केलेल्या मंडळी आणि जी की वयोवृद्ध आहे, कोणी अजून मध्यम वयात आहे आणि कोण त्या तरुण पण आहेत, त्या मंडळीचं एकदा स्नेहमिलन व्हावं यासाठी आजचं गोवर्धनवाडीच्या निवासस्थानी दुपारी 12:30 वाजता स्नेहभोजन आयोजित त्यासाठी करण्यात आलेलं आहे असं राजे निंबाळकर कुटुंबियांचं म्हणणं आहे. तर काहीजण कशासाठी हे काय असं करतात. कुठलाही कार्यक्रम असला की त्याला चांगलं म्हणणारे पण लोक असतात आणि वाईट म्हणणारे पण लोक असतात. त्यातूनच हे घडत असावं असं दिसतं. आज दुपारी 12:30 वाजता हा जरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम असला तर त्या अगोदरच पासूनच गोवर्धनवाडी पवनराजेंच्या हितचिंतकांची, त्यांच्या स्नेहांची गर्दी मोठ्या प्रमाणात होईल हे मात्र नक्की. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.